राजा तुम्ही जन्माला या, राजा तुम्ही परत जन्माला या. पण खऱ्या अर्थाने राजा परत जन्माला आले आणि ते म्हणजे आपल्या मनोज दादा जरांगे पाटील यांच्या रूपामध्ये परत राजा जन्माला आले आहे. आपल्याला समजणं गरजेचं आहे. अहो भावांसाठी भरपूर लढतात हो, पण या समाजासाठी एकनिष्ठपणे कार्य करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं वंश म्हणतात आणि ते आहे आपले मनोज दादा जरांगे पाटील. आपल्याकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे आणि आपण ती समाजासाठी लावतोय, विशेष गोष्ट नाहीये. पण स्वतःच्या जीवावर उतार होऊन या समाजासाठी एकनिष्ठपणे कार्य करणे फार मोठी मोलाची गोष्ट आहे. दादा सरकारला एक सांगणं आहे, आमचे लाख गेले तरी चालतील, पण जर आमचा लाखाचा पोशिंदा जर गेला ना तर परिस्थिती मात्र अवघड होऊन जाईल. सराटी अंतरवालीमध्ये भरपूर लोक येतात आणि दादांना सांगतात की दादा एक घोट पाण्याचा घ्या हो, एक घोट. दादांनी सांगितलं नाही. तुम्हाला नेमकं पाहिजे काय? दादांच्या मनात जर आलं असतं तर दादा आज करोडपती झाले असते. तुम्हाला नेमकं पाहिजे काय? प्रॉपर्टी पाहिजे, कोणती पदवी पाहिजे? दादांनी छाती जोखून सांगितलं अरे या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हीच माझी खरी पदवी आहे, याच्यापेक्षा मोठी पदवी नाहीये. मी सांगून जाईल दादा, माणसाने जगावं कसं हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, माणसाने मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं, पण माणसाने लढावं कसं हे आपल्या मनोज दादा जरांगे पाटलाकडून शिकावं. त्यावेळेचे मावळे शिवाजी महाराजांना सांगायचे की राजा द्या हो, एक संधी द्या. कशाची संधी मागायचे? तर मरायची संधी मागायची. मावळे मरायची संधी कोण मागतंय का? मरायची संधी मागायचे की या समाजासाठी, या स्वराज्यासाठी आमचं काहीतरी बलिदान असावं, म्हणून मरायची संधी मागायची. त्यावेळेचे मावळे होतेच राजा तसं. सकाळी लवकर उठे, तलवारीस झटे, तलवार तुटे पण माग न हटे, असे त्यावेळेचे मावळे होते. एकदा रायगड किल्ला जिंकत असताना एका मावळेचे गुडघ्यापासून खाली पाय तुटले, कोपऱ्यापासून हात तुटले. आता त्याला भेटण्यासाठी शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले, त्याच्या झोपडीमध्ये गेले. त्यांना बघितल्याच्या नंतर मावळा ढसा रडू लागला. महाराजांचे उद्गारे, अरे तुझ्या तलवारीचं नाव भवानी आणि तुझ्या डोळ्यात पाणी. काय झालंय? हात तुटले म्हणून रडतोय, पाय तुटले म्हणून रडतोय. त्यांनी सांगितलं राजा हात तुटले याची खंत नाही हो, पाय तुटले याची खंत नाहीये, पण आज या स्वराज्याचा राजा, जनतेचा राजा आज माझ्या झोपडीमध्ये आला आणि त्याला मुजरा करायला माझ्याकडे हात सुद्धा राहिले नाही, याची खंत मला वाटते. असं एकनिष्ठपणे ते मावळे होते आणि एकनिष्ठपणे आपल्यासाठी, या समाजासाठी एकनिष्ठपणे आपले मनोज दादा काम करताय. आणि आज आपण या ठिकाणी कीर्तनाला आलोय ना, तर आज आपण सर्वांनी एक विनंती करायची आहे, भगवंताकडे विनंती करायची आहे, देवाकडे देवाची विनंती करायची आहे. मनोज दादा आपल्यासाठी भगवंत आहे, देव आहे, आणि या देवाची विनंती त्या देवाकडे करायची आहे की आमच्या ज्या देवाने विनंती केली आहे ना, आमच्या देवाची विनंती पूर्ण होऊ दे, आमच्या वाघाची विनंती पूर्ण होऊ दे. आणि हा आमचा वाघ सतत आमच्यावरती आणि या महाराष्ट्रावरती राज्य करत राहो. आज आपण ही सर्वांनी भगवंताकडे प्रार्थना करायची आहे. पण ती कशातून करायची आहे? तर नामस्मरणामधून. म्हणून आपण सर्वांनी नामस्मरण करा, विठ्ठल विठ्ठल. सावध जर व्हायचं असेल तर कोणासारखं सावध झालं पाहिजे? तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं सावध झालं पाहिजे, मनोज दादासारखं सावध झालं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी सावध झालो आणि सावध होऊन काय केलं तर हरीच्या जागरणाला आलो आणि तिथे गेल्याच्या नंतर काय झालं तर माझी झोप पळून गेली. नवे तर त्या भगवंताच्या कृपाची छाया, प्रेमाची छाया मला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर प्राप्त झाली. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने तया ठाया ओल छाया कृपेची. भगवंतानी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मी त्या भगवंताच्या हरिकीर्तनाला गेल्याच्या नंतर काय झालं तर त्या भगवंताच्या प्रेमाची छाया, ओलावा भगवंताचा मला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर प्राप्त झाला. आणि मी या सर्व उपाधीतून जागृत झालो आणि आपल्यालाही या सर्व उपाधीतून जागृत व्हायला सांगतात.
विठ्ठल विठ्ठल सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे पळून गेली झोप होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे तुका म्हणे तया ठाया तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे विठ्ठल विठ्ठल। या ठिकाणी माझी झालेली कीर्तनरूपी सेवा भगवंताच्या चरणी तसेच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करते आणि आज मला या ठिकाणी साथ करणाऱ्या मृदुंगाचार्य दादा काय ना परमानंद दादा गिरी दादांची खूप आभार मानते। दादांनी ऐनवेळी मला साथ केली त्यामुळे दादांचे खरंच मनापासून आभार। त्याचप्रमाणे गायनाचार्य सर्वांनी दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। त्याचप्रमाणे आमचे वाल्मिक दादा आमच्यासाठी खूप दुरून आली आहे आणि त्यांची खूप चांगली सेवा आहे। कोणालाही न दन मन घेता सगळं काही ते पॉम्पलेट सगळ्यांची शूटिंग वगैरे करतात। खूप मोठं त्यांचं योगदान आहे। दादांसाठी ही खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा। त्याचप्रमाणे आमचे गायनाचार्य साथ देणारे माझे वडील श्री हरिभक्त पारायण बाळू महाराज जगताप असतील। त्याचप्रमाणे अशोक दादा गायके त्याचप्रमाणे सुभाष अब्बा असतील समस्त गावकरी मंडळी सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते। विनेकरी बाबा बाबांचेही मी आभार मानते। चेअरमन बाबा त्यांचे मी मनापासून आभार मानते। गिरी महाराजांसोबत नेहमी असते त्यांचेही मी मनापासून आभार मानते। त्याचप्रमाणे माईक सिस्टीमवाले दादा माईक सिस्टीम ही खूप उत्कृष्ट प्रकारची आहे कारण आम्ही एकदा इकडं कर्नाटक भागामध्ये कीर्तनाला गेले काय सांगावं दादा माईकला स्टँडच नव्हतं असं वरून टांगलं होतं। मग आता बोलायचं कसं हवा आली की माईक इकडं मग महाराजांनी इकडं जायचं तसं नसताना माईक सिस्टीम ही खूप उत्कृष्ट प्रकारची आहे। समस्त सगळ्यांचे मी एकदम मनपूर्वक आभार मानते ज्यांच्यामुळे सेवा मिळाली असे गिरी महाराज त्यांचेही मनपूर्वक आभार मानते। बसणाऱ्यांचे सर्वांचे श्रोते मंडळांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि कीर्तनाला पूर्ण विराम देते। ज्ञानेश्वर माऊली।